हे जे काही प्रारूप आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज आपल्या मंठा शहरातील सकल हिंदू समाज धारकरी यांनी मागील 30 दिवस जे छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ बलिदान मास पाळलाय त्याची आज सांगता आणि त्या सांगतेच्या निमित्ताने आज आपल्या मंठा शहरात आपण मुक पदयात्रा काढली। तर मित्रांनो, मी रामेश्वर मदनराव मोठे घनसावंगी आपल्यातीलच एक समाज बांधव, मी आपल्या समोर कोणतेही मार्गदर्शन करायला उभा नाही, तर आपल्याशी एक हितभूत साधायला उभा आहे। मी काही वक्ता म्हणून तुमच्या समोर बोलणार नाही, तर तुम्ही माझे मित्र आहात, मी तुमचा मित्र आहे, तुम्ही माझे धर्म बांधव आहात, मी तुमचा धर्म बांधव आहे। या दृष्टिकोनातून एक बांधव आपल्या दुसऱ्या बांधवाशी एक हितभूत साधायला आलाय। या दृष्टिकोनातून मी तुमच्याशी संभाषण करायला आलोय, भाषण द्यायला नाही तर संभाषण साधायला आलोय। मित्रांनो, खरं तर बोलण्याला सुरुवात करण्याअगोदर मी आपल्या सर्वांना असं म्हणेन की ज्यांनी तुम्हाला ही हिंदुत्वाची भगवी धर्मध्वजा तेवढ ठेवली आणि मागील महिनाभर ज्यांनी धर्मवीर बलिदान मास पाळलाय आणि आज त्या बलिदान मासाची सांगता मुक पदयात्रेत केली, त्या सर्व सकल धारकऱ्यांसाठी जोराच्या टाळ्या झाल्याच पाहिजे। महको तो ऐसा महको कि फूलों को भी होश आ जाए, अरे महको तो ऐसा महको कि फूलों को भी होश आ जाए, ताली बजनी तो ऐसी बजे यारो धारकरियों को जोश आ जाए। धर्मवीर बलिदान मास का पाळायचा? धर्मवीर बलिदान मास म्हणजे नेमकं काय? धर्मवीर बलिदान मास पाळल्याने नेमकं होतंय काय आणि तो का पाळला जातो? अशा अनेक शंका कुशंका तुमच्या मनात असतील। धर्मवीर बलिदान मास पाळण्यासाठी रोज नित्य 40, 30, 50 या संख्येने या समूहाने आपण एकत्रित येत होता। आपण सकल धारकऱ्यांनी हा समस्त महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळून आपण जे शंभू राजांना अभिवादन करण्यासाठी एक आपण महिनाभराचं सूतक पाळलं। तर मित्रांनो, धर्मवीर बलिदान मासाची मीमांसा करताना मी आपल्या समोर सांगू इच्छितो की नानांनी सांगितलंय की धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय हे का स्पष्ट करून सांगा। तर आपल्या सर्वांना माहित असेल, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वे सर्वा म्हणजेच आपले भिडे गुरुजींनी सन 1985-86 सालापासून याची सुरुवात केली। धर्मवीर बलिदान मास म्हणजे छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांना ज्यावेळेस मुकर्रब खानाने संगमेश्वरीच्या सरदेसाईच्या वाड्यात कैद केले, त्यानंतर त्यांना हाल करून जे त्यांच्यावर क्रूर अन्नवित अत्याचार 40 दिवस केले आणि तदनंतर त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, त्याचा सूतक म्हणून, त्याचा राष्ट्रीय सूतक म्हणून आपण धर्मवीर बलिदान मास पाळतो। माझ्या राजाच्या वेदना झाल्या, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे अन्नवित अत्याचार करून मारलं त्याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून आपले धारकरी हे महिनाभर त्यासाठी अनुवानी पायाने चालतात। पायात कोणतेही पादत्राण आपण वापरत नाही, आपल्या जिभेवर ताबा ठेवून आपण कोणतेही मिष्टान्न ग्रहण करत नाही। आपल्याला आपल्या आवडत्या पदार्थाचा आपण त्याग करतो, आपण निर्वेष्टी राहतो, महिनाभर आपण आपले केस कापत नाही। एक प्रकारचं आपण ते सूतक पाळतो, समस्त हिंदू समाजाला पहिलं सूतक म्हणून धर्मवीर बलिदान मास आपण पाळतो। छत्रपती संभाजीराजांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे, आपण ते जाणूनया की माझा राजा छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते की धर्मरक्षक होते यावर आपल्यालाही बोलायचं नाही। छत्रपती संभाजीराजे हे धर्मरक्षकच होते आणि ते धर्मवीरच होते, हेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे, कारण की धर्मासाठीच बलिदान दिले त्यांनी। देव देश आणि धर्मासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले। शेवटपर्यंत फक्त आणि फक्त मी माझ्या आबासाहेबांच्या खातीर, मी माझ्या भगव्या ध्वजा खातीर आणि मी माझ्या हिंदू धर्मा खातीर माझा धर्म त्यागणार नाही। मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही। या बाणेदारपणाने त्यांनी आपल्या हिंदुत्वाची भगवी पताका खांद्यावर घेतली आणि ती त्यांनी
शेवटपर्यंत ही भगवी पताका असं म्हणतात फडकावली. जगावं कसं हे आपल्या छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं, पण मरावं कसं हे आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं. माझ्या राजाला ज्यावेळेस पकडलं गेलं, थोडस सांगतो, ज्यावेळेस पकडलं गेलं त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं होतं की बता संभा हमारे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल थे. अरे केरळला आमचा सत्य छावा संभाजी, तख्तासाठी रक्त रुळण्याची औलाद नाही आमची. अरे तख्तासाठी रक्त रुळण्याची औलाद नाही आमची. आम्ही आमच्या स्वराज्य आमच्या मनगटाच्या जीवावर, आमच्या मनगटावर आम्ही कमवलंय. अरे हे स्वराज्याचा यज्ञ ज्यावेळेस मांडला त्यावेळेस या स्वराज्य यज्ञामध्ये लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या. तेव्हा कुठे स्वराज्याचा महामेरू हा स्वराज्य यज्ञ फुललाय. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला सांगितलं की आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करण्याची, त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर पडत नाही. हा आमचा मराठ्यांचा इतिहास आहे. आणि माझ्या राजाला त्याने दुसरा प्रश्न विचारला की तुम धर्म बदल सकते हो. राजाने सांगितलं नाही, मरण पण धर्म बदलणार नाही. जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तर हिंदू म्हणून. आता इथे उपस्थित माझ्या सकल हिंदू बांधवांना मी सांगू इच्छितो की आज आपण या बलिदान मासा दिनानिमित्त एकत्रित जमलाच आहात, तर ही हिंदूंची एक वज्रमूठ आळवा. मी मांगे, मी महारे, मी चंबारे, मी कुंभारे, मी मराठा, मी आमकाय, मी साळी, मी माळी, मी कामती, मी टकारी, मी ब्राह्मण, मी मराठा, मी धनगरे. आम्ही जातीत विभागलो गेलोय. हिंदू म्हणून एक केला आम्ही तयार नाही येत आहोत. आम्हाला विचारलं गेलं तर आम्ही आमच्या जातीची प्रकर्षाने जाणीव करून देतो, पण आज आम्ही हिंदू म्हणून एकत्रित येत नाहीये. आम्हाला कुठेतरी हिंदू म्हणून एकत्रित यायची गरज आहे. जय भवानी, जय शिवाजी म्हणायचं आणि आमच्यातील काही धर्म बांधवांनी एक भगवा झेंडा घेऊन पळायचं. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचं आणि आमच्याच काही समाज बांधवांनी पिवळा झेंडा घेऊन नाचायचं. जय परशुराम म्हणायचं आणि आमच्याच काही बांधवांनी बाजूला सरकायचं. नाही, कुठपर्यंत गट तळाचं राजकारण करायचं. शिवराय हे राजकारणाचा विषय नाहीये. शिवराय हे एकात्मतेचा विषय, शिवराय हे राष्ट्रवादाचा विषय. आपल्याला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांच्या रक्त गटाचा आपल्याला एक तरुण तयार करायचा आहे. ज्या तरुणांमध्ये राष्ट्रवाद भिनलेला असेल, ज्या तरुणांमध्ये धर्माभिमान भिनलेला असेल. अरे आम्हाला जातीत विभागून चालणार नाही. आम्हाला हिंदू म्हणून यावं लागेल. म्हणतात ना की कंधों से बढ़कर छाती नहीं होती, कंधों से बढ़कर छाती नहीं होती और धर्म से बढ़कर जाति नहीं होती. अगर दिया ही नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे. अगर दिया ही नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे. अगर धर्म ही नहीं बचेगा तो जाति का क्या करोगे, जाति का क्या करोगे. आम्ही कोण आहोत. गर्व से कहो हम हिंदू है. आवाज येत नाही. गर्व से कहो हम हिंदू है. गर्व से कहो हम हिंदू है. जात पात की करो विदाई, हम हिंदू है भाई भाई. जात पात की करो विदाई, हम हिंदू है भाई भाई. जात पात की करो विदाई, हम हिंदू है भाई भाई. आम्ही हिंदू म्हणून केल्याची गरज आहे. आमचा हिंदू धर्म आधी आहे, सनातन आहे, वैदिक आहे, पुरातन आहे. अनादी काळापासून चालत आलेल्या हिंदू धर्माचे आम्ही अनुयायी आहोत. भगवान श्रीकृष्ण असतील, प्रभू श्रीराम असेल, आमच्या छत्रपती शिवरायांनी भगवी पताका खांद्यावर घेतली, यवनांचा निपात करून हे स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच स्वराज्यात आज आपण जन्मलोय. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून दिलंय, पण आपल्याला तिथं स्वराज्य स्थापन करायचंय. शिव छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हाला देखील काहीतरी आम्ही या स्वराज्याचं देणं लागतोय. आणि ते देणं म्हणून आज आपण जर एक संकल्प केला तर का हरकत आहे. एक संकल्प करूया निर्व्यसनी राहण्याचा. अरे माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं. ज्या छत्रपती संभाजी राजांचे छावे आम्ही म्हणून घेत ना, आमच्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं. जिवंत वाघाला चापडा फाडणारा छत्रपती संभाजी महाराजांचे छावे आपण. मग आपण का गुटखा तंबाखूचे पाकिट फाडायचे. आपण का व्यसन करायचं. अरे व्यसन करायलाच पाहिजे, पण व्यसन कोणतं करा. व्यसन देश सेवेचं करा, व्यसन राष्ट्र सेवेचं करा, अरे व्यसन माता पित्याच्या सेवेचं करा, व्यसन भगव्या पताक्याचं करा. अरे एकदा करून तर बघा ना भगवी नशा. ही नशा तुम्ही करायला हवी. आम्ही निर्व्यसनी राहण्याचा एक संकल्प घ्यायला हवे. या दिनी आम्हाला असं वाटतंय की आम्ही तरुण पिढी आज येते. नानांनी सांगितलंय की बोला,
थोडस, कारण की आमचे दुसरं वर्ष आहे तुमच्याशी हितगुज साधताना तुमच्याशी बोलावंसं वाटतं. तरुण वर्ग खूप दिसतोय, सळसळत्या रक्ताचा हाच तरुण वर्ग आज बिथरला जातोय. आज आमचा वर्ग बोलायला पाहिजे, नाही बोललं तर सांगणार कोण? लोकांना सांगितलं की भाषण नाही तर संभाषण करायला आलोय. म्हणून माझ्या बांधवांनो, तुम्ही माझे भाऊ आहात. ह्याच वयातून मी देखील गेलोय, म्हणून सांगतोय की आज तुमच्याकडे बघून मला एक प्रकाशाने सांगावं असं वाटतं की प्रेम प्रकारांना आजची या काळात हल्ला कल्लोळ माजलाय. आमचा तरुण प्रेमाच्या आहारी चाललाय. आमच्या तरुणाला आजकाल प्रेमाच्या उकळ्या फुटायला लागल्या. पण प्रेम करायलाच पाहिजे. पण प्रेम कोणावर करा? आमच्या शिवरायांचं मातृप्रेम आठवा ना. अरे बायकोसाठी महल आणि ताजमहल बांधणारे आम्ही कित्येक जण बघितले, पण आईच्या एका शब्दा खातीर स्वराज्य उभा करणारा, स्वतःचा प्राण पण लावणारा एकमेव राजा आमचा शिवछत्रपती, त्यांचं मातृप्रेम आठवा ना. अरे आठवणा ते पितृप्रेम शिवछत्रपतींचं, ज्यांनी शहाजी राजेंनी शिवछत्रपतींना त्यांच्या उभ्या आयुष्यात दोनदा भेट दिली. एकदा राजे 9 वर्षाचे असताना आणि एकदा राजे स्वराज्य स्थापन करत झाले तेव्हा जेजुरी गडावर राजेंची आणि शहाजींची भेट झाली. तर शिवछत्रपतींनी आपल्या वडिलांच्या चरण पादुका डोक्यावर घेऊन संपूर्ण शहरातून फेरी मारली. केवढं उदार पितृप्रेम होतं. मग आपण देखील प्रेम करायला पाहिजे. ज्या आईने आपल्या 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात सांभाळले त्या आईवर प्रेम करा. आणि प्रत्येक संकटात जो खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतो त्या आपल्या भावावर निश्चित प्रेम करा. अरे प्रत्येक संकटाच्या वेळेस आपली बहीण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते त्या आपल्या बहिणीवर प्रेम करा. आपल्या या भगव्या ध्वजावर प्रेम करा. शिवछत्रपतींच्या विचारांवर प्रेम करा. आपल्या समाज बांधवांवर प्रेम करा. आपल्या धर्मावर प्रेम करा. आपल्या देशावर प्रेम करा. अरे क्यों मरते हो यारो सलाम के लिए? अरे क्यों मरते हो यारो सलाम के लिए? दुपट्टा ना देंगे कफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए. तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. मित्रांनो, आम्हाला तुमच्याशी बोलताना सांगावं वाटतं की आपण सर्वजण आपापसातील मतभेद बाजूला ठेवायला हवे. शिवछत्रपती मोगद बोलताना शिवछत्रपती असतील, संभाजीराजे असतील, राजकारणाचा विषय नाही. जेव्हा जेव्हा धर्माची गोष्ट असेल, जेव्हा जेव्हा शिवछत्रपतींच्या विचारांची गोष्ट असेल, धर्मवीर बलिदान मास असेल किंवा शिवजयंती असेल, आपल्या पायातील राजकारणाची पादत्राणे बाजूला सारायची आणि हिंदू म्हणून एक दिलाने या कामामध्ये सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे. खरंच आज आपल्या या मावळ्यांनी मागील 2 वर्षापासून जो कार्यक्रम राबवलाय अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. अत्यंत त्यांचं कौतुकास्पद कार्य आहे की मागील 2 वर्षात त्यांनी जी धर्मध्वजा इथे बळकट ठेवली आहे आणि त्यांचा आज परिणाम म्हणून समोर एवढे मावळे उपस्थित आहेत. पण खेद वाटतो की आपल्या मंठा शहरामध्ये आज कित्येक हजारो लोकसंख्या असेल, पण आज त्या हजारो लोकसंख्येपैकी काही शेकडो धारकरी आज आहेत. पण पुढच्या वर्षी याच शेकडो धारकऱ्यांनी जर ठरवलं, एका धारकऱ्याने जर 5-5, 10-10 धारकरी तयार केले, ते पटांगण आपल्याला पुरणार नाही. तुमच्याकडून आम्ही तीच अपेक्षा व्यक्त करतोय की एक सुसंघटित व्हावं लागेल. ती काळाची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आज मी एक धारकरी पुढच्या वर्षी माझ्यातील 10 धर्म बांधवांना धर्मवीर बलिदान मासाचं महत्व पटवून सांगेन, दादाला घेऊन येईन. ही तुम्ही संकल्प आज हाती घेतला पाहिजे. घेताना हा संकल्प पुढच्या वर्षी मी येईन. कार्यक्रमाला वक्ता म्हणून नाही, पण कार्यक्रमाला खाली बसायला येईल. त्यावेळेस मला या पटांगणात ही गर्दी दिसेल का? धर्म बांधव तुमच्या तो जो नाही, आम्हाला ही गर्दी दिसेल. आणि तुमच्यातील धर्मध्वजा ही जी आपण उभा केली, या बांधवांच्या पाठीमागे आपण उभा राहा. आज त्यांनी सुरू केलेल्या कार्याला प्रतिसाद द्या. हिंदू म्हणून एक यायला शिका. आपण आपल्या हिंदुस्थानात राहतोय. आपल्याला कुठेतरी आज आपल्या धर्माबद्दल जाणीव असायला हवी. आपल्याला गटगटात विभागून चालणार नाही. आमचा दादा शिवजयंतीचा जर आज डीजे असता, डीजेचा सेटअप असता, तर धारकऱ्यांना कैक पटींनी यापेक्षा 5 ते 10 पटींनी आज तर नाचायला अंगविक्षेप करायला एकत्रित झाला असता. पण दादाला धर्मवीर बलिदान मासाच्या मुखपाय देत चल म्हटलं की दादा ढुंगण वाकडं करतो. ही आमच्या खेदाची बाब आहे. ही आम्ही निषेध व्यक्त करतो स्वतःबद्दल की आम्हाला आमच्या धर्माबद्दल आज अभिमान नाहीये. आम्हाला एकवटायला पाहिजे.
काय बोलायला पाहिजे, कारण आमचा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्याही धर्माच्या किंवा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आणि ती आम्हाला शिकवण देखील नाही. पण आम्हाला एक शिकवण आहे की आम्ही आमच्या धर्माबद्दल कट्टर राहायला हवं. ज्या वेळेस आम्ही गोरक्षणाचं काम करतो, अरे आमच्या गोरक्षणाचं काम करत असताना मागील 10 वर्षापासून म्हणजे जेव्हा मिसाई फुटल्या होतात, आम्ही 17 वर्षापासून हे काम करतोय. मागील 10 वर्षात आमच्यावर 16 केसेस दाखल झाल्या, त्यातील काही केसेस खोट्या होत्या, त्यातून आम्ही निर्दोष बाहेर पडलो. आम्ही धर्माचं काम करतो, आमचे धर्म बांधव असतील, धारकरी असतील, हे धर्माचं काम करतात म्हणजे गुंड नाहीये. दुसऱ्याला दोष देण्याचा काही आम्हाला अधिकार नाही. पण आमचेच काका, आमचेच मामा, आमचेच धर्म बांधव, आमच्याच घरातील मंडळी, आमचेच धर्म बांधव आम्हाला म्हणतात की धर्मासाठी काम करणारे त्याला काय काम आहे, ते मोक्कर आहे, आम्हाला मोक्कर संबोधतात, त्याला काय काम आहे, आणि ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. होय, आम्ही गुंड आहोत. जर आम्ही आमच्या धर्मासाठी लढताना कोणी आम्हाला गुंड म्हणत असेल ना, तर ते गुंड पण मिळवायला आम्ही सिद्ध आहोत. आमच्या आयाबहिणीकडे कोणी वाकड्याने बघतोय आणि तरी देखील छंडासारखं मान खाली घालून थंड बसतात. आमच्या रक्तात आम्ही बंड करून उठू आणि त्यावेळेस आम्हाला लोक गुंड म्हटले तरी त्या गुंड पाहता आम्हाला अभिमान आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सनातन हिंदू वैदिक धर्माचा जय हो. सनातन हिंदू वैदिक धर्माचा जय हो. संभाजी महाराज की जय. स्वपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्यामध्ये ही जी आज दहाक आहे, ही दहाक अशीच कायम ठेवा. आपला धर्मवीर बलिदान मास पाळलाय आणि आपण याची सांगता मुकपद यात्रेने केली आहे. आपल्या समोर बोलताना खूप काही विषय असतात, पण कधी कधी वेळेचं आणि समय सूचकतेचं भान ठेवावं लागतं. समय सूचकतेचं भान ठेवून काही विषय मांडता येत नाही. पण जाताना मी आपल्याशी एक आवर्जून विषय मांडू इच्छितो की आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या तरुण मंडळीने आज घ्यावा. शिवछत्रपती आद्य गोरक्षक होते आणि आहेतच. तुम्हाला प्रसंग सांगतो, विषय निघालाच आहे तर प्रसंग मांडू इच्छितो. माझ्या समोर गुरुजन मंडळी आहेत आणि तुम्ही देखील आज याचं ज्ञान घेतलेलं असेलच. मी काही ज्ञानी नाहीये, पण हा प्रसंग तुम्हाला माहित असेल. वयाच्या 14व्या वर्षी आमचे शिवभूत, आमचे नृसिंह छत्रपती शिवाजीराजे वडिलांसमवेत आदिलशहाच्या दरबारात हजर होण्यासाठी ज्यावेळेस विजापुरात गेले, वय वर्ष 14, आमचे छत्रपती शिवाजीराजे 14 वर्षाचे होते. आदिलशहाच्या दरबारात जायचं होतं. शहाजीराजे दरबारात हजर झाले आणि शिवाजीराजे हे आदिलशहाचा विजापूर बघत 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 हलत डुलत मागून जात असताना ते एका गल्लीत घुसले. त्या गल्लीत त्यांना प्रकर्षाने एक दृश्य दिसलं आणि ते दृश्य असं होतं, धारकऱ्यांनो, समाज बांधवांनो, समोरचं दृश्य असं होतं की एक कसाई एका गाईच्या मानेवर सुरी कापत होता. माझ्या राजांनी त्याला अडवलं. राजांनी अडवून त्याला सांगितलं, नाना. राजे म्हटले, राजे म्हटले की गायला कापू नकोस, ही निषेध आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी गाय कापणार आणि त्यांनी गायीच्या मानेवर सुरा फिरवायला सुरुवात केली. इतक्यात आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांनी वरच्या वर हात उडवला. प्रकरण गाजलं. शिवछत्रपतींना आदिलशहाच्या दरबारात हजर करण्यात आलं. तोपर्यंत आदिलशहाला माहित नव्हतं की हा छत्रपती शिवाजीराजे ही शहाजीराजांचे चिरंजीव आहेत. त्यावेळेस आदिलशहाने सांगितलं की कोण आहे हा, ज्यानं आमच्या राज्यात हा गुन्हा केलाय. त्यावेळेस शहाजीराजेंनी कडाडले की तुमच्या धर्मात जायज असेल गाय कापणं, पण आमच्या धर्मात जायज आहे की गाय कापणाऱ्याला कापणं. माझ्या धर्माचं मी रक्षण करण्यासाठी मी पुढे आलोय. ज्यावेळेस शिवछत्रपतींवर तलवार उघडली गेली, त्यावेळेस दरबारात त्या काळी ज्यावेळेस सगळीकडे यवनांचं राज्य होतं, त्यांच्या विरुद्ध कोणी विरोध करत नव्हतं. त्या काळामध्ये
आमच्या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ मुठभर असणारे तिथले सरदार मराठा सरदारांनी शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ तलवारी उपसल्या कोणाच्या विरोधात आदिलशहाच्या विरोधात सांगण्याचा उद्देश हाच की कोणीतरी सुरुवात करायला हवी समोर येऊन सुरुवात केली की पाठीमागा आपोआप समुदाय उभा राहतो शिवछत्रपतींनी स्वतःला राजा म्हणून किंवा स्वतःला सुवर्ण सिंहासन मिळवून म्हणून कोणताही घटापोट केला नाही जर त्यांना राजेशाहीची मिरवायची असती तर माझ्या राजांना भोसलेशाही निर्माण केली असती शिवशाही निर्माण केली असती माझ्या राजानं मराठेशाही निर्माण केली असती पण नाही ज्याप्रमाणे आदिलशहाची आदिलशाही निजामशहाची निजामशाही मुघलांची मोगलशाही माझ्या राजाची शिवशाही नव्हती मराठीशाही नव्हती तर माझ्या राजाचं होतं काय होतं मित्रांनो इथं चिमुकले माझ्या राजाचं नाव काय होतं हिंदवी स्वराज्य माझ्या राजाचं राज्य होतं हिंदवी स्वराज्य 18 औलतेदार आणि 12 फौजदारांचं कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही सर्वांना सोबतीला घेऊन साळी माळी कोळी महार मान संभार कुंभार टाकी टकरी वडाळी सगळ्यांना सोबतीला घेतले माझ्या राजानं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले माझा राजा कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता आम्ही देखील पुन्हा प्रकाशाने सांगू इच्छितोय आम्ही धर्माच्या विरोधात नाहीये आम्हाला म्हणतात तुम्ही कट्टर हिंदूवादी आहेत तुम्ही आम्ही धर्माच्या विरोधात असतात तुम्ही तमुक धर्माच्या विरोधात असतात आम्ही ना ख्रिश्चन धर्माच्या विरोधात आहेत ना आम्ही मुस्लिम धर्माच्या विरोधात आहेत आम्ही फक्त आमच्या धर्मासाठी एकनिष्ठ आहेत आम्ही आमच्या धर्मावर प्रेम करतो प्रत्येकाला तो अधिकार आहे प्रत्येकाला जातीचा अपमान असतो प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अपमान असतो त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आणि असतो तर आज एपीजे अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले बिस्मिल्ला खान ज्यांची सनया माहीत होतो झाकीर हुसेन ज्यांचा तबला आम्ही श्रवणीय आणि वंदनीय मानून तो तबला आम्ही ऐकतो आम्ही धर्माच्या विरोधात नाही तर आम्ही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत आम्ही व्यक्तीच्या विरोधात नाही तर आम्ही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत आणि त्याच नीच प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही कायम राहू आम्हाला आज एकच शपथ घ्यायला पाहिजे एकच वज्रभूत आवडली पाहिजे ती म्हणजे आम्ही हिंदू म्हणून जेव्हा एकत्रित येणार असो तर हिंदू म्हणून एक येऊ आम्ही आमच्या जातीचा स्वाभिमान आम्हाला असायलाच हवा पण जातीपेक्षा आम्हाला धर्म म्हणून एक महत्वाचं आहे आम्हाला धर्म म्हणून पुढे यायचंय वेळेचं भान आहे आम्हाला इशारा मिळाली इशाऱ्याची तो माणूस समजतो मी थांबणार आहे पण जाता जाता मावळा एकच सांगितो येथे उपस्थित माझा प्रत्येक मावळा शिवरायांचा गड आहे येथे उपस्थित माझा प्रत्येक मावळा शिवरायांचा गड आहे हृदय त्यांचा बालेकिल्ला म्हणून राजगड आहे राजा शिवाजीने किल्ला आमच्या हृदयात बांधला अरे राजा शिवाजीने किल्ला आमच्या हृदयात बांधला अरे झाला किती हल्ला तरी अभेद्य राहिला अरे झाला किती हल्ला तरी अभेद्य राहिला अरे कोणी किती करावं वार नाही घेणार मागार अजूनही पोचत झाली नाही माझ्या शिवाची तलवार तांबऱ्यामधून वाहते आमच्या शिवगंगा खळा खळा ए नाद आमच्या शिवभक्तांचा नादच खोळा छाती ठोकून सांगतो जगाला शुभांचा मावळा शुभांचा येथे उपस्थित माझ्या समस्त छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या छाव्यांनो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनो व सकल हिंदू समाज बांधवांनो आपण धर्मवीर बलिदान मासानिमित्त जे एकत्रित जमला आणि खरं म्हणजे या धर्मवीर बलिदान मासानिमित्त आपण मला जे आमंत्रित केले त्याबद्दल धारकऱ्यांचं सकल हिंदू समाज मंठा धारकरी मंठा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या समस्त या धर्म बांधवांचं मी खर तर आभार व्यक्त करतो माझ्या समवेत जे धर्म बांधव आले कट्टर हिंदुवादी निखिल भाया घाटवळ असतील सिद्धू भाया घाटवळ असतील यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील इथे उपस्थित राहून या मूक पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला तर मित्रांनो आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो व आपल्या सर्वांची मी रजा घेतो बोलण्यासारखे खूप विषय यदा कदाचित कधी वेळ मिळाला अमुक प्रसंगी एखादी दुसराही कोणता प्रसंग असतो त्यावेळेस आपण भेटू एकमेकांशी तगुच साधू पण वेळेचं बंधन आणि समय सुरक्षेचं बंधन म्हणून मी माझ्या लांबलेल्या वाणीला आखडते घेतो व आपल्या सर्वांची रजा घेतो जय श्रीराम एकदा शिवगारदी झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं एकदा शिवगारदी झालीच पाहिजे छात्र ठेवा असते कदम शेवट
आपण शेवट आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम गजपती गणपती भूपती नृपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टविनायक साधुत अष्टप्रधान वेष्टित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप धुरंधर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद.